ठाणे महानगरपालिका आणि श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं 19 मार्च रोजी भारतीय नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी स्वागत यात्रा काढण्यात येणार आहेत. यंदाचं या स्वागत यात्रेचे हे 26वं वर्ष असून या शहराचा उत्सव असून या उत्सवात ठाणेकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं असं आवाहन महापौर शर्मिला पिंपळकर यांनी बैठकीत केलं आहे. नववर्ष स्वागत यात्रेची तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उपमहापौर कृष्णा पाटील, विरोधी पक्षनेते अशरफ पठाण, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा आदी उपस्थित होते. समर्थ ठाणे, सशक्त भारत, वंदे मातरमची 150 वर्ष, भारत 2047, नागरी शिष्टाचार या विषयांवर आधारित चित्ररथ स्वागत यात्रेत असणार आहेत. नववर्ष स्वागत यात्रा हा ठाणे शहराचा उत्सव असून या उत्सवात विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना, महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना सहभागी करावं. तसंच महापालिकेच्या शिक्षण विभाग, आरोग्य, प्रदूषण, घनकचरा, उद्यान, आपत्ती व्यवस्थापन, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे जनजागृती करणारे चित्ररथ सहभागी करावेत असंही महापौरांनी नमूद केलंय. तसंच शहरातील विविध भागातून या उपयात्रा निघणार आहेत, त्या ठिकाणच्या परिसराची देखील स्वच्छता राहील याची दक्षता घ्यावी असंही त्यांनी सांगितलं. 19 मार्च रोजी सकाळी 7 वाजता श्री कोपिनेश्वर मंदिरापासून स्वागत यात्रेस सुरुवात होईल. या पार्श्वभूमीवर सर्व रस्त्यांची साफसफाई करणं, मंदिराशेजारी असलेल्या भाजी मार्केट परिसरात स्वच्छता ठेवणं, तलावपाळीचा संपूर्ण परिसर स्वच्छ राहील या दृष्टीनं कार्यवाही करणं, स्वागत यात्रेदरम्यान पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करणं, सुरक्षा रक्षक तसंच सफाई कामगार आणि यात्रेदरम्यान रुग्णवाहिका उपलब्ध करावी. तसंच गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला मासुंदा तलाव येथे दीपोत्सव होणार असून या दृष्टीनं हा परिसर स्वच्छ करून घेण्याबाबतच्या सूचनाही महापौर शर्मिला पिंपळकर यांनी या बैठकीत दिल्या आहेत. श्री कोपिनेश्वर मंदिर येथून सुरू होणाऱ्या या स्वागत यात्रा चिंतामणी चौक, दगडी शाळा, गजानन महाराज मठ, 3 पेट्रोल पंप मार्गे, हरिनिवास सर्कल, गोखले रोड, राममारुती रोड मार्गे जाणार आहे. जांभळी नाका, हरिनिवास सर्कल आणि समर्थ भांडार, गोखले रोड या ठिकाणी यात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात येणार असून याबाबतची संपूर्ण तयारी करण्याच्या सूचना संबंधित विभागाला या बैठकीत देण्यात आल्या. भारतीय नववर्षानिमित्त 15 मार्च रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत 3 हातनाका येथील दादा कोंडके एम्पी थिएटर येथे कलांकुर आर्ट फाउंडेशन प्रस्तुत महाराष्ट्राच्या लोककलांवर आधारित वंदे मातरमचं सादरीकरण होणार आहे. यात ठाण्यातील विविध नृत्यगुरू आणि त्यांच्या शिष्यांनी सादर केलेल्या कला पाहायला मिळणार आहेत. 17 मार्च ते 19 मार्च या कालावधीत गावदेव मैदान येथे राज्याभिषेक समारोह संस्था ठाणे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज जीवन प्रदर्शनी आणि युनेस्कोनं जागतिक वारसा म्हणून मान्यता दिलेल्या 12 गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती तसंच संस्थकर भारतीय आयोजित महारांगोळी साकारण्यात येणार आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखेच्या वतीनं मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त ठाण्यातील ऐतिहासिक मासुंदा तलाव परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास शिवसेना नेते तथा माजी खासदार राजन विचारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी शिवरायांच्या जयघोषानं परिसर दणाणून गेला. यावेळी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, महिला आघाडीच्या प्रमुख रेखा खोपकर, शहर प्रमुख अनिश गाढवे यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तसंच जांभळी नाका परिसरातही शिवजयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. उपस्थित शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. शिवजयंतीच्या निमित्तानं संपूर्ण परिसरात शिवरायांच्या जयघोषानं वातावरण दुमदुमून गेलं होतं. या कार्यक्रमांमधून शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं स्मरण करत त्यांच्या आदर्शावर चालण्याचा संदेशही देण्यात आला. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज संपूर्ण देशभर शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. परंतु आज छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही किल्ले उभारलेले आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि तुम्ही बघितलं असेल त्यावेळेला जवळजवळ 350 वर्षापेक्षा जास्त झालेले आहेत. परंतु आज त्या किल्ल्यांची अवस्था एवढी दुरावस्था झालेली आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपण या ठिकाणी
त्या खुर्चीवर बसलात, पण त्या छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक या ठिकाणी मुंबईला होणार होतं समुद्रामध्ये, परंतु त्याचा कुठे थांग पत्ता नाही. त्याचा नारळ फुटला होता, त्याचा संबंध गवगवा झाला होता, त्यासाठी निधी पण दिला होता, बजेट प्रोव्हिजन झाली होती, पण त्याचं काय झालं ते काय कुठे कळलंच नाही. तसंच ह्या ठाण्यामध्ये सुद्धा या ठिकाणी एक चांगला प्रोजेक्ट आपण हा जो बघतोय हा आपल्या खासदार निधीतून त्या ठिकाणी हा संपूर्ण प्रोजेक्ट आणि महानगरपालिकाने असा मिळून तो संबंध मासुंद तलावाचा विकास त्या ठिकाणी सुशोभीकरण आपण केलं होतं. परंतु ह्याच्यातला पार्ट 1 झाला, पार्ट 2ला सुद्धा या ठिकाणी व्हायला पाहिजे होती, परंतु या राजकारणामुळे हे संबंध ते प्रोजेक्टच त्या ठिकाणी भाषणामध्ये बांधण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि तुम्ही बघितलं असेल ह्या संबंध महाराजांनी बांधलेले जे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिकेतील पत्रकार कक्षाच्या रुंदीकरणाचा आणि नूतनीकरण कामाचा शुभारंभ शिवजयंतीचं औचित्य साधून श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, ज्येष्ठ पत्रकार रामकृष्णन, ठाणे विभागचे संपादक मिलिंद बल्लाळ, जनादेशचे संपादक कैलास मापदी, दिलीप शिंदे यांच्यासह इतर पत्रकारही उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच ठाणे महानगरपालिकेतील पत्रकार कक्षाला भेट दिली होती. या भेटीनंतर या पत्रकार कक्षाची अवस्था पाहता संबंधित अधिकाऱ्यांना लवकरच नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या होत्या. आज या शिवजयंतीचा मुहूर्त साधत ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या पुढाकारानं या पक्षाच्या नूतनीकरण कामाचा शुभारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येनं ठाणे शहर दैनिक पत्रकार संघातील सदस्य आणि पत्रकार मंडळीही उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आज ठाण्यात साजरी करण्यात आली. यावेळी मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पालखीत ठेवून त्याचं पूजन झाल्यानंतर पालखीसह मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ढोलताशा, ब्रास बँड, लेझिम, साहसी कला प्रकार, वारकरी संप्रदाय, अश्वारूढ शिवाजी महाराज यांची मिरवणूक आदी सहभागी झाले होते. ही मिरवणूक मासुंदा तलाव, रंगो बापूजी चौक, टेंभी नाका येथून जांभळी नाका बाजारपेठेतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या मिरवणुकीची सांगता करण्यात आली. तसंच महापालिकेतील नरेंद्र बल्लाळ सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस महापौरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, शिवसेनेचे गटनेते नगरसेवक पवन कदम, नगरसेवक सुधीर कोकाटे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, प्राची डिंगणकर आणि ठाणे महानगरपालिकेचे इतर पदाधिकारी, शिवसैनिक आणि नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.